आणि यापुढची बातमी नागपूरमधनं, बातमी सविस्तरपणे पाहूया। सध्या नागपूरमध्येही प्रचंड तापमान वाढीचा सामना नागपूरकरांना करावा लागतोय। दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं केवळ अशक्य बनलंय। जे नागपूरकर कामानिमित्त घराबाहेर पडतात त्यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी बरीचशी खबरदारी घ्यावी लागते। अनेक जण उद्यानामध्ये किंवा झाडांच्या सावलीचा आडोसा घेताना पाहायला मिळतात। सध्या विदर्भामध्ये सूर्य आग ओकत असून नागपूरचा आजचं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे। काल देखील 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। त्यामुळे दुपारच्या वेळेला जर का तुम्ही पर्यटन जे स्थळ आहे महाराजबाग प्राणी संग्रहालय, इथे येणारे जे पर्यटक आहेत ते देखील सावलीच्या आडोशानेच इथे पर्यटनाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की ज्या प्रकारे कडक ऊन सध्या नागपूरमध्ये अनुभवायला मिळत आहे, त्यामुळे उन्हाच्या झळा आणि कडक ऊन या दुहेरी गोष्टीचा मारा नागपूरकरांना करावा लागत आहे। त्यातच उष्णतेची लाट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुढचे 2-3 दिवस असंच वातावरण राहील असं नागपूर वेधशाळेनं सांगितलेलं आहे। काही पर्यटक आहे गडचिरोली असेल, अकोला असेल, इथनं आलेले आहे। आपण त्यांना विचारूया। अकोल्यामध्ये कडक तापमान आहे, आज नागपूरमध्ये तसंच ऊन पाहायला मिळते, काय फरक दिसतो? नागपूरमध्ये थोडा जास्त टेम्परेचर असल्यामुळे आता आम्ही परीक्षेसाठी आलेलो आहोत अकोल्यावरून। सीईटीची परीक्षा होती नर्सिंगमधून, तर इथं ढगाळ वातावरण असल्यामुळे आम्हाला बी खूपच म्हणजे दमट वातावरण तयार होऊन राहिलं। उन्हाचा आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे भरपूर। तुम्ही कुठून आले? आम्ही गडचिरोली आलो होतो। गडचिरोली आणि नागपूरच्या तापमानात काय फरक दिसतो? गडचिरोलीपेक्षा नागपूरमध्ये जास्त तापमान वाटतं आम्हाला, कारण की गडचिरोलीला नैसर्गिक पूर्ण व्यापलेलं असल्यामुळे थोडंसं गारवा आणि थंडावा राहतो। आज कुठं आहे? गडचिरोलीवरून सर। तुम्ही कुठं आहे? अकोला। अकोल्यात नागपूरच्या तापमानात काय फरक आहे? अकोल्याला नागपूरला इथं 45 सेल्सिअस तापमान आहे आणि अकोल्याला 47 सेल्सिअस तापमान आहे। तिकडे भरपूर ऊन आहे, त्याच्यामुळे जास्तच इथे पण त्रास होत आहे उन्हाचा? हां, जास्तच ऊन आहे इथं पण अकोल्याला जास्त आहे, कारण की 47 सेल्सिअस आहे। हां, महाराजबागच्या पर्यटन वर देखील त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। एक तर संख्या रोडावलेली आहे आणि जे पर्यटक आले ते सावलीच्या सहाऱ्याने इथे पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।